गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. स्वर्गीय अशोक बांगर, शहर प्रमुख, हिंगोली. सत्यासाठी असत्याशी दोन हात करण्याची प्रवृत्ती रक्तातच लागते. गुंडांच्या राजकीय झुंडशाहीला, अत्याचारी व्यवस्थेला अहिंसेने उत्तर देता येत नाही. कारण अन्यायाचा जन्म गोरगरिबांचे मुडदे पाडूनच होतो. त्यातल्या त्यात जात एक असे अस्त्र आहे, ते योग्यरित्या वापरले नाही तर त्याचा वापर महाविनाशक शस्त्रास्त्रापेक्षाही भयावह होतो. परभणी जिल्ह्यातील हिंगोली हा विदर्भाला सीमेने जोडणारा मराठवाड्याचा शेवटचा भाग. निजामशाहीच्या विरोधात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा, आखाडा, बाळापूर या भागातील गावनगाव, घराघरांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्ताळलेल्या मातीमध्ये आजही मराठवाड्याच्या भूमीशी इमान राखणाऱ्या भूमिपुत्रांना व इमानदार भारतीयांना त्या मातीच्या त्यागाचा एक वेगळा सुगंध येतो. वेगवेगळ्या भूभागावर वाहणाऱ्या पाण्यातून वेगवेगळी संस्कृती घडते, तो तिथल्या पाण्याचा गुणधर्म असतो. हिंगोलीच्या कयाधू नदीला येणारे पाणी हे लढवय्या वाघांना निपजते, पोसते व आपण या देशाचे, समाजाचे काही देणे लागतो असे मांडणाऱ्या कडवट योद्ध्यांची पिढी घडवते. हिंगोली शहराचे वैभव तसे राजे बांगरांची गडी. या गडीने पुढे बहादुरांचा, कडवट योद्ध्यांचा आणि स्वाभिमानी वंजारवाड्याचा इतिहास जोपासला, जो हिंगोलीच्या ऐतिहासिक संदर्भापासून दैनंदिन परिवर्तनामध्ये या वंजारवाड्याचा सहभाग एक सामान्य गोष्ट आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय ज्ञान व जाणीव असलेला बांगर राजघराण्यांचा इतिहास तसा फार मोठा आहे. स्वर्गवासी अशोक बांगरही या बांगर राजवंशापैकी एक. हिंगोली शहर प्रमुख अशोक बांगर, उंचपुरा, अजान बाहू असलेला हा रांगडा सैनिक आजही जशास तसा डोळ्यासमोर उभा राहतो. त्या काळी परभणी जिल्ह्यातील तालुका होता हिंगोली, आज वेगळा जिल्हा आहे. हिंगोलीची तशी प्राचीन काळापासून रावण दहन ही सांस्कृतिक ओळख भारतभर आहे. इथली होळी ही राजस्थानी व उत्तर भारतीय समाजाच्या उत्साही सहभागामुळे मराठवाडाभर प्रसिद्ध आहे. म्हणून एक म्हण आहे, डोळे भरून पहावा दसरा हिंगोलीचा आणि मन भरून शिव्या खाव्या होळीच्या. अशा या शहरामध्ये प्राचीन काळापासून वंजारवाडाही प्रसिद्ध आहे. वंजारवाड्यातील मंदिरासमोर एक सामूहिक पाणी भरण्याच्या बारवासमोर शहर प्रमुख अशोक बांगरांचा वाडा. परभणीतून शिवसैनिक तडीपार झाला की तो अशोक बांगरांच्या आश्रयाला. मग संख्या 1 असो की 100, पत्ता एकच, अशोक बांगर, हिंगोली. तडीपार हे प्रकरण अंगावर काटा आणून जातो. खरं सांगू, अहो, नुसत्या शिवसेना शाखा उद्घाटनाच्या पत्रिकेवर जरी नाव असले तरी तडीपारीचा आदेश पक्का समजून घ्यायचा. तडीपार उर्फ हद्दपार उर्फ गावगुंड अशा उपाध्या पोलीस खात्याने शिवसैनिकांसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोत्याने भरून ठेवल्या होत्या. याच हिंगोलीमध्ये एक जुने जाणते स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय अशोक बांगरांच्या वडिलांना असे म्हणाले, बांगर साहेब, तुमच्या पोराला, आपल्या अशोकाला पोलीस वर्षातले 6 महिने जेलातच बुक ठेवते आणि उरलेले 4 महिने हद्दपार तडीपार करते आणि उरलेला वेळ तर पोरग शाखाच उघडते. या पोराकडे पाहिलं की मला बी माझ्या जवानीचे दिवस आठवतात. कमाले बाळासाहेबांची. किती संकट अडचणी आल्या तरी कच नाही खाल्ली. आमच्या पिढीत सशस्त्र लढा करताना जे दुःख आम्ही भोगलं तेच दुःख बाळासाहेब ठाकरे त्यांचे सैनिक भोगतेत. खरंच आपला देश स्वतंत्र झाला. गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणणाऱ्या शिवसेनेला अतिरेक्यासारखी वागणूक लोकशाहीला शोभणारी नाही. बरं, काय गुन्हा केला आपल्या अशोकानं? गुंड पोलिसांना छेडू लागले, त्याला आपल्या पोराने धडा शिकवले. आणि पोलीस मात्र गुंड काँग्रेसी पोरांना नेते असलेल्या त्यांच्या बापांना खुर्चीवर बसून इज्जतीचा चहा पाजतेत. हे पाहिलं की निजाम अजून काही गेला नाही. काँग्रेसची ही रोहिलेगिरी कायदा, स्वातंत्र्य, घटना यांची उघड पायमल्ली होताना दिसते. हात सळसळत्यात.
पण दादा आता वय साथ देत नाही. मागच्या वर्षीच थरथरीचा रोग जडला. मान हातपाय चळाचळा कापत्यात. वाटतं हे सगळं बघितल्यावर आपण बी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना बळ द्यावं. परवाच आपल्या अशोकच्या साहेबाला भेटलो. कोण संपर्क नेता हाय म्हण. काय दिवाकर रावते त्यांचं नाव. वयानं आता ध्यान पण राहत नाही. त्यांचं अभिनंदन केलं. ते तटकून जागेवरून उठले. ओळख नाही पाळख नाही, मी कोण आहे माहीत नाही. कमाल झाली. आणि त्यांनी माझ्या पायाला स्पर्श केला. मन भरून आलं, डोळं डबडबलं. कमाल आहे. स्वातंत्र्य सैनिकांची आजही किंमत आहे. मी आश्चर्यचकित होत त्यांना विचारलं, साहेब तुम्हाला ठाऊक आहे का मी कोण? तुम्ही माझा मान केला, काय कारण? त्यांनी थांबा म्हणत त्यांच्या सुटकेसीतून मलमलीची भगवी शाल काढली, माझ्या खांद्यावर टाकली. स्वतःचाच परिचय देत म्हणाले, मी दिवाकर रावते, शिवसेनेचा संपर्क नेता, मुंबईचा नगरसेवक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पूर्णवेळ कार्यकर्ते. आपण विचारलं मी कोण? चरणस्पर्श कसा केला तेव्हा काका तुमच्या नजरेतली धार ही भवानी तलवारीसारखी आहे आणि तुमची चाल या वयातही नरकेसरीसारखी आहे. त्यामुळे तुम्ही रजाकार विरोधी, निजामशाही विरोधी, मराठवाडा आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे सशस्त्र आघाडीचे योद्धे आहात ही ओळख तुम्हाला सांगावी लागत नाही. तुमची साधी राहणी आणि चेहऱ्यावरचे तेज सांगून जाते. हा चेहरा एका ऋषीचा आहे, साधूचा चेहरा आहे. योद्धा, ऋषी, साधू व शिक्षक यांना जेव्हा आपली ओळख सांगावी लागेल तेव्हा संस्कृतीचा ऱ्हास झाला असेल असे समजावे लागेल. असे भारतीय सांस्कृतिक वचनच आहे. त्या आधारे माझा हा छोटासा प्रयत्न. नेता असा असावा. बरोबर आहे, अशक म्हणतोच की रावते साहेब सांगतील तेच मी ऐकणार. अरे बाबा काय जीव लावलाय पोराला आणि पोरानं बी त्या रावते साहेबाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा, डोंगरदऱ्या खोऱ्यातील शेकडो पोरं आपल्या अशोकसारखंच वागतात, स्वयंसिद्ध सैनिकासारखं. वाह, असला संघर्ष पाहिला, या युवकांची उर्मी पाहिली, स्वतःचं सुख त्यागून दुसऱ्याच्या दुःखासाठी लढण्याची वृत्ती पाहिली की या वयातही जगावंसं वाटतं. जगण्याला सुद्धा काही अर्थ लागतो. नुसत्या अर्थकारणासाठी जगण्याला काही अर्थ नाही. बांगर साहेब, खरं सांगू, तुमच्या या पोराच्या निमित्तानं आम्ही विदर्भात जाऊन ते सशस्त्र कॅम्प उभं केलं होतं. तिथं आम्ही लढाईचा सराव करायचो. स्वामी रामानंद तीर्थ, सवनेकर, हत्तेकर, चारठाणकर, जरोडकर पाटील या सर्व महान मित्रांची, स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांच्या आठवणी ती बघा. आम्ही लढलो ते देशासाठी. हे पोरं लढत्यात धर्म आणि देशासाठी. बाळासाहेब ठाकरेंनी युवा रक्ताला आदर्श मार्ग दिलाय, तारुण्याला अर्थ दिलाय, डोक्याला हाताला एक विधायक मार्ग दिलाय. भारावून गेली ही पिढी. पोलीस किती मारतायत, केव्हाही रात्री अपरात्री दारावर लात मारून उठवतायत आणि तरी पोरं लढतायत. बांगर साहेब, ही पोरं क्रांती करणारच बघा. असं याड लागल्याशिवाय, माणूस येडा झाल्याशिवाय यश मिळत नसतं. चला, या वाघांना आमचा आशीर्वाद. हा संवाद आजही जगण्याची उर्मी देतो आणि मायेची गरमी देतो. असो, आठवणी साठवून ठेवायच्या असतात. तो जगण्याचा एक ठेवा असतो. पण कुणीतरी वेड्यासारखं लिहून नव्या पिढीला वाटायचं असतं. आणि हो, या सर्वांचे लाडके आदराचे स्थान ज्यांच्यावर या सर्व युवा पिढीला मार्गदर्शक, सहकार्य या शब्दांना अर्थ प्राप्त करून देणारे ॲडव्होकेट प्रल्हादराव उमरीकर पाटील साहेब म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचे पोलीस स्टेशन, कोर्ट केसेस लढवणारे बिनखर्ची मायबाप सरकार. जिथे हिंगोली कोर्ट आवारात 1000-2000 पोरांचा घोळका दिसला की समजून घ्यायचे वकील साहेब कोणाची तरी जमानत घ्यायला आलेत. अजब रसायन. स्वतःसाठी काहीच न मागता कर्णालाही लाजवेल असा दानवीर ॲडव्होकेट उमरीकर साहेबाच्या रूपाने पाहिला. केवढी ही माणसं डोंगरासारखी, विशाल हृदयाची, साठवण्यासाठी नाही वाटण्यासाठी आपला जन्म झाला आहे. ज्याला दिले त्याच्याकडून मिळाल्याची पावतीही न घेणे, समाजाची, देशाची, युवा पिढीची सतत चिंता वाहणे, कधीही कोणत्याही प्रहरी शिवसैनिकांनी मदतीची हाक दिली की आईसारखी ओ देऊन साथ देणारा व्यक्ती. एक किस्सा सांगतो. स्वर्गवासी अशोकराव बांगर आणि त्यांचे सहकारी नंतरच्या काळात ॲडव्होकेट उमरीकरांनी आमदार व्हावे, त्यांना उमेदवारी मिळावी असा प्रस्ताव रावते साहेब आणि पक्षाकडे मांडायचे. तर ॲडव्होकेट उमरीकर हे अशोक बांगर साहेबांना तिकीट द्या म्हणून प्रस्ताव मांडायचे. आहे की नाही मंतरलेले दिवस. व पक्षाने निवडणूक लढवायची ठरवली ती पहिली निवडणूक
परभणी लोकसभा, हिंगोली लोकसभा त्यावेळेस भाजपाला सुटली होती. दिवसा हे सर्व लोक भाजपाचा प्रचार हिंगोलीत करायचे, संध्याकाळी परभणीमध्ये शिवसेनेचा प्रचार करायचे. हे करण्यासाठी ते मालवाहतूक ट्रकचा वापर करायचे, कारण ॲडव्होकेट उमरेकर पाटील व शहर प्रमुख स्वर्गवासी अशोक बांगर हे बाहेर निघाले की त्यांच्याबरोबर 2000 शिवसैनिक बाहेर पडायचे. इतकी एकी मी कोणत्या भावकीत आणि जातीत सुद्धा पाहिली नाही. हे कोण राजे नव्हते, रजवाड्यांचे वंशज नव्हते, आमदार खासदार मंत्र्यांची पोरं नव्हते. ही होती सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय पार्श्वभूमी नसलेले परंतु वचनाने आणि इमानाने भारावलेली पिढी. पुढे काय होणार हेही ठाऊक नाही, परंतु आव्हानांना समोर जात असताना अंधार चिरत डरकाळा फोडत पुढेच पाऊल टाकणारी मिळवायचे फक्त एकच होतं, स्थानिक पातळीवर शिवसेनेची इज्जत, विश्वास, प्रचार आणि प्रसार. ख्रिश्चन मिशनरींनाही हजारदा लाजवेल असे काम दिवाकरजी रावते यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली केले. काय केले, कसे केले, अनाकलनीय, अविश्वसनीय, परंतु सत्य आम्ही डोळ्यांनी पाहिले. अटकेपार भागवत धर्माची पताका फडकवणारे संत नामदेव हे नरसी या हिंगोली जिल्ह्यातील गावचे. म्हणून वारसा हा खूप महत्त्वाचा असतो. वारशांची माती नव्या वारशाला सतत जन्म देत असते. मातीच माणसाला आभाळापेक्षाही मोठं करते, हा मातीचा गुणधर्म होय. भारतीय जनता पार्टी हे नाव ज्यांनी दिले, ज्यांनी भाजप पक्ष तयार केला, ते आदरणीय नानाजी देशमुख याच जिल्ह्यातले. नानाजींना सेवाभावी वृत्तीमुळे पूर्ण भारतवर्ष ओळखतो. नानाजी अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी केलेली सर्व भाकितं तंतोतंत खरी ठरली. उभे आयुष्य दिल्लीतल्या आश्रमात काढले. स्वच्छ भारत या कल्पनेचे ते जनक. सुलभ शौचालय ही डॉक्टर पाठकांची कल्पना आणि डॉक्टर पाठक ही नानाजी देशमुखांची कल्पना. 20 वर्षांपूर्वी चीन या देशाने आदरपूर्वक सत्कार करून जशास तशी उचलली, स्वीकारली. जिवंतपणी माणसांना त्यांच्यातल्या गुणांना वाव देण्याचा आमच्याकडे दुष्काळ राहिलाय. मेला की त्याचा उदो. जिवंतपणी ही गुणांची, कष्टाची, सचोटीची दखल घेतली की माणसाला खूप खूप जगल्यासारखं वाटतं. एकाच आयुष्यात कितीतरी आयुष्य जगल्यासारखं वाटतं. असो, माजी खासदार शिवाजीराव देशमुख हेही याच जिल्ह्यातील. पक्ष कोणताही असो, परंतु बौद्धिकदृष्ट्या त्या तोडीचा वक्ता आजही मराठवाडा निर्माण करू शकला नाही. लोकसभेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची पुस्तिका भारत सरकारने हाऊ टू बिहेव इन पार्लमेंट टू बी अ पार्लमेंटेरियन या नावाने काढली होती. अटल बिहारी वाजपेयी, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, नाथ पै, थंबीदुरई अशा एकाहून एक महान वक्त्यांच्या काळात दख्खनच्या पठारावरचा हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू या 4ही भाषांवर अमोघ नियंत्रण. या 4ही भाषात त्यांनी केलेली संसदीय भाषणं ते नेमके कुठल्या भाषेचे आहेत हे कोडे सभागृहाला पडायचे. अभिजात, जन्मजात वक्ताच हे करू शकतो. शिवाजीरावांच्या कामाचा आवाका इतका भन्नाट होता, सभागृहाच्या कामकाजाशी त्यांची बांधिलकी सांगणारा किस्सा सांगावासा वाटतो. ते खासदार असताना हैदराबाद स्थित आपल्या खासदार मित्राकडे पाहुणचार घेण्यासाठी सहकुटुंब गेले होते. पंतप्रधान महोदयांचे तातडीचे बोलावणे आल्यामुळे त्यांनी थेट विमानतळ गाठले. ते दिल्लीला पोहोचले. त्यांची पंतप्रधानाबरोबरची बैठकही आटोपली. तेव्हा त्यांना हैदराबाद येथील खासदार मित्राचा फोन आला. शिवाजीराव, घबराओ मत, भाभी और बच्चे मेरे घर पर लेकर आया. आप उनको बाजार में छोड़कर चले गए थे. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग हिंगोली आणि मराठवाड्याची संस्कृती सांगून जातो. डोंगर कड्याचा साखर कारखाना दुष्काळी परिस्थितीमध्ये उभारलेला एकमेव कारखाना. शिवाजीरावांना त्यांच्या कॅनडा आणि अमेरिकेतील विदेशी मित्रांनी भेट म्हणून दिलेला कारखाना. ही अनमोल भेटही मिळू नये म्हणून 3 महिने कारखान्यांचे यंत्रसामग्री आणणारे जहाज तसेच उभे करून ठेवले. त्याला यंत्रसामुग्री खाली करण्याची परवानगी देण्यात आली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांनी शिवाजीराव, लक्षात ठेवा, मी आणीबाणीतला मुख्यमंत्री आहे, गाठ माझ्याशी आहे, कारखाना माझ्या जिल्ह्यात उभा करा, मी सहकार्य करतो, नाहीतर लक्षात ठेवा तुमचे जहाज तसेच परत जाईल, असे केंद्राला मी कारण कळवले आहे. मी आणीबाणीतला CM आहे,
तेव्हा हजरजबाबी माननीय खासदार शिवाजीराव देशमुख साहेबांनी मांडलेलं समीकरण माझ्या पिढीतल्या डोक्यातून आजही निघालेलं नाही. ते वाक्य होतं, काळजी करू नका मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला CM आणि MP यातला फरक सांगतो. नांदेड विमानतळावरच ते ताडकन म्हणाले. CMला उलट केलं की MC असं होतं. म्युनिसिपल काउन्सिलर म्हणजे नगरपालिका नगरसेवक आणि MPला उलटं केलं की PM होतं म्हणजे पंतप्रधान. पुढचा प्रकार अख्ख्या मराठवाड्याला माहीत आहे. बुद्धी, शौर्य, स्वाभिमान ही किमया त्या मातीची असते. त्याचा हा एक सुंदर पुरावा. राष्ट्रकुल राष्ट्रांची लोकशाही परिषद इंग्लंड येथे भरली असताना भारतातून गेलेल्या शिष्टमंडळामध्ये खासदार शिवाजीराव देशमुख यांची निवड झाली. पुढे जे घडले ते पिढ्यांना ठेवा म्हणून मिळणार होते. खासदार शिवाजीराव देशमुखांच्या इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्यांचे भाषण तात्कालीन त्या सभागृहाच्या सभापतींनी या भाषणाचा गौरव करत असताना एका भारतीय शिक्षकाने आम्हा इंग्रजांना मूळ शुद्ध इंग्रजी कशी बोलायची हे शिकवले. धन्यवाद. तो गौरव मातीचा गौरव होता. अशा कर्तृत्ववान नेत्याचा अपघात वजा खून झाला असे लोक आजही बोलतात. हंसाला आयुष्य कमी असते का हो? देवालाच माहीत. योगायोग शहर प्रमुख अशोक बांगरांचाही 1995ला शिवशाहीची पहाट झाली. पण हाय काय दुर्दैव. मुंबईहून निघताना माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे, उद्या संध्याकाळी तूही पोहोच, मीही पोहोचतोच, हा त्यांचा मी ऐकलेला शेवटचा आवाज मी पुन्हा कधीच ऐकू शकणार नाही. त्यांचाही खूनच झाला. दोघांमध्ये साम्य असे की खासदार शिवाजीराव देशमुखांच्या अंत्ययात्रेला मुंगीलाही पाय ठेवायला जागा उरली नाही. चाळीकडे नजर संपेपर्यंत माणसांचाच उरूस, जसे मृत्यूला जत्रेचे स्वरूप यावे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे 450 सन्माननीय खासदार उपस्थित होते. इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडा इथल्या सभागृहांनी सदस्यीय शिष्टमंडळ पाठवले होते. कोणत्याच सभागृहाचा सदस्य नसताना किमान मराठवाड्यात तरी ज्ञात असलेला हा अंत्ययात्रेचा सोहळा पुन्हा आम्ही पाहिला नाही. शहर प्रमुख स्वर्गवासी अशोकराव बांगर यांची अंत्ययात्रा पाहण्याचे दुर्भाग्य आम्हाला लाभले. कोणीही रस्त्यावर बंदचे आवाहन न करता स्वयंघोषित अख्खा जिल्हा बंद राहतो. वंजारवाड्यापासून ते स्मशानभूमीपर्यंत पाय ठेवायला जागा नाही. दुसऱ्या मजल्यावरून पडद्यातून अशोकरावांच्या अंत्ययात्रेवर थरथरत्या हाताने हमारा बेटा जा रहा है, हमारा भाई जा रहा है, उसे रोको म्हणून माडीवरूनच फुले उधळणाऱ्या आया बहिणी पाहिल्या. मेल्यानंतरही जगण्याचा अर्थ, मेल्यानंतरही जिवंत राहण्याचा हा किती सुंदर मार्ग आहे. लोकांच्या हृदयात, स्मरणात चिरकाल जिवंत राहणे म्हणजे चिरंजीवी होणेच की. मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी हजर होते. त्या काळी शिवसेना नेते दिवाकरजी रावते साहेबांना एकट्यांनाच ढसाढसा रडताना आम्ही पहिल्यांदाच पाहिले. तेव्हा कळाले बछड्याच्या दुःखाने सिंह कसा विव्हळतो आणि रडतो ते अनुभवले. आजही साहेबांशी बांगर कुटुंबियांचे आणि साहेबांचे अतूट माणुसकीचे नातेसंबंध आहेत. अशा परस्पर विश्वासाच्या नात्यावरच परभणी जिल्ह्यातील शिवसेनेने लगान चित्रपटातील क्रिकेट विजयासाठीची झुंज किंवा कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखाली 1983च्या जगज्जेत्या संघासारखी अवस्था शिवसेनेचे संघनायक दिवाकरजी रावते यांच्या नेतृत्वाखाली अविस्मरणीय, अविश्वसनीय, उत्तुंग उंची गाठणारा इतिहास, अमर इतिहास घडवला. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.